तीच ती साबुदाण्याची खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, तर आज आपण अप्पे पात्रामध्ये साबुदाणा टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की आपण उपवासाला ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरातील साहित्यातच अगदी झटपट 10 मिनिटात बनून तयार होते। कमी तेलामध्ये कमी तेलकट आजची ही रेसिपी असणार आहे, तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता नक्की पहा। तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता। हा साबुदाणा छान असा भिजलेला आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजलेला आहे। आता आपण याला साईडला ठेवूया। त्यानंतर इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरला अशा पद्धतीने याचा कूट बनवून घेतलेला आहे। जास्त आपल्याला बारीक पण नाही करायचा आहे आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा आहे, तर मध्यम साईजचा याला वाटून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपण नारळाची चटणी बनवणार आहोत। तर यामध्ये मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा चालेल। त्यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा भरून आपल्याला इथे शेंगदाणे लागणार आहेत। तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। तर मंडळी, तयार झालेली आहे आपली उपवासाची नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी। तर या चटणीला तुम्ही तेल टाकून जिरे टाकून तडका सुद्धा देऊ शकतात। तर आता आपण ही चटणी साईडला ठेवूया। त्यानंतर इथे साबुदाण्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण वाटलेलं हे ॲड करायचं आहे। याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यासाठी 2 उकडलेले बटाटे लागणार आहेत। तर इथे मी मध्यम साईजचे उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत। तर आपल्याला हे चांगले यामध्ये साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे। आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा मंडळी, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी ज्या पद्धतीने आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना, त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला यासाठी लागणार आहे। तर आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने चांगलं याला मिक्स करायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकतात, अशा पद्धतीने आपल्याला याचे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। तर मंडळी, थोडंसं हाताला तुम्ही तेल सुद्धा लावू शकतात, म्हणजे याचा आकार अजून छान येतो, बटाटा हाताला चिटकत नाही। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे बॉल बनवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला इथे अप्पे पात्र गरम करायला ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही तेल, तूप, बटर कशाचाही इथे वापर करू शकता, तरी सुद्धा चालेल। तर इथे मी तेल घातलेलं आहे। आपल्याला सुरुवातीला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बॉल यामध्ये ॲड करायचे आहेत। तर मंडळी, आज आपण उपवासाचे साबुदाणा अप्पे बनवतोय। तर हे अप्पे अगदी आपण साबुदाण्याचे वडे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीचे चवीला हे बनून तयार होतात। फक्त आपण याला तळत नाही आहोत, याला आपण अप्पे पात्रामध्ये बनवून घेत आहोत, म्हणजे हे कमी तेलामध्ये तयार होतात। ज्यांना जास्त तेलकट खायचं नाहीये किंवा तळलेले पदार्थ उपवासाला जास्त चालत नाहीत, ते अशा पद्धतीने अप्पे पात्रामध्ये बनवून खाऊ शकतात। तर मंडळी, हे दोन्ही साईडने आपल्याला हे अलटीपलटी करून घ्यायचे आहेत। अगदी लो टू मीडियम गॅसवरती दोन्ही साईडने आपल्याला हे सतत असे फिरवायचे आहेत आणि छान असे लाल होईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचं धन्यवाद देखील करू शकेल। तर हे पहा मंडळी,
तयार झालेले आहेत आपले उपवासाचे साबुदाणा अप्पे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.